हे जे आपले शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे रामचंद्र नरळे. हे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम इथं मरची खूप पद्धतीनं प्रॉब्लेम येत होते आणि ह्या पद्धतीचा प्रॉब्लेम हा मरचा त्यांचा चालू होता. त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की मरसाठी त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलं. नरळे साहेब नमस्कार. नमस्कार. हे आपले असे मर आवरत नव्हता हे खूप औषध सोडली याला, पण ह्यांचं मी व्हिडिओ एकटा बघितला नळ्याचं नितीन नळे तिथं. मग ते ह्यांचं औषध फोन के कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग ह्यांनी जी औषध दिली ती सोडल्यापासून आता फरक पडला. झाडाशी मर थांबल्या, हे अशी झाडं फुटल्यात आता. वरचे जे फाटे आहेत लागले अशी ते फाटेसुद्धा असे तोडून पलीकडच्या बाजूला बांधावर सुरक्षेने टाकलेले आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमातून जमिनीमध्ये त्याची बुडाला गोल करून त्याची ड्रेंचिंग जेव्हा केली गेली तेव्हा तिथं चांगल्या पद्धतीनं फुटलं आहे आणि ह्या पद्धतीची फुटवा हा आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. ट्रेस्टमध्ये होती भरपूर झाडं. हे औषध सोडल्यापासून ट्रेस्टमधनं मी आता बाहेर निघल्यात आणि मर बी थांबला नाही, असा फुटवा निघायला लागला. आता हे असे पहिल्यांदा बुडातनं गोल करून घेतले खांदून, त्याच्यानंतर पहिली ड्रेंचिंग केली बरोबर, त्याच्यानंतर दुसरी केली बरोबर, नंतर मग तिसरी केली. सगळ्या ज्या ड्रेंचिंग आहेत त्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण सगळ्या ड्रेंचिंग करून घेतल्या आणि ह्या ड्रेंचिंग केल्यामुळं आज शेतकरी बांधवांना ट्रेसमुक्त झाडं तयार झालेली आहेत. झाडाचा पूर्णपणे चांगला फुटवा निघालेला आहे. मर ही चांगल्या पद्धतीनं कंट्रोल होते, पण त्याच्यासाठी ॲग्रिकॉसच्या पॅटर्नमध्ये ज्या 3 ड्रेंचिंग दिलेल्या आहेत SC फॉर्म्युला, XBB फॉर्म्युला आणि WM फॉर्म्युला ह्या करणं खूप आवश्यक आहे. नाही ते मला 1-2-3 जणांनी आलती माझ्या भागात, मी त्यासनी सांगितलंय ही ड्रेंचिंग करण्यासाठी बरोबर. दोघा माझ्या मित्रांनी मी सांगितले बरोबर, अभिमान कुठे असेल किंवा लावा भोसले असेल ह्या दोघांनी मी सांगितले, मी ती करतो म्हणले तसे त्या औषधांना बरोबर. ह्या मरच्या पाठीमागं आपण जसं आता नरळे साहेबांकडे बघितलं, हे आपला व्हिडिओ बघूनच ह्या पॅटर्नकडं आले होते. ह्या पॅटर्न 3 गोष्टीचा पॅटर्न आहे. त्याच्यात शॅडोफाईट कंबोजचा पहिला पॅटर्न, त्याच्यात 2 लिटर शॅडोफाईट 100 ग्रॅम कंबोज. पहिली ड्रेंचिंग आपल्याला बुडाला गोल करून आळवणी करून त्याची ड्रेंचिंग करायची आहे. दुसऱ्या पॅटर्नमध्ये XBB म्हणजे झेनिया 2.5 लिटर, ब्रोमोकॉस फ्लो 200 मिली आणि वेलिडामायसिन 500 मिली हे परत एकदा तिचं ड्रेंचिंग करायची आहे. आणि तिसऱ्या पॅटर्नमध्ये जे आपल्याला आहे विल्ट नॉट आणि मायकॉस हे अंडी टाकून आदल्या दिवशी ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी ड्रीपनं सोडायचं आहे आणि थोडंफार तिथं ड्रेंचिंग करायचे. अशा 3 ड्रेंचिंग आणि ड्रीप वॉटर जर औषधं व्यवस्थित केली तर ह्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला जसे नरळे साहेबांचे भेटलेत तशा पद्धतीचे रिझल्ट सगळ्या शेतकऱ्यांना भेटतील. तुर्तास तरी आपण इथं थांबूया. काही अडचण आल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. धन्यवाद.